It is my pleasure to introduce today's moderator, Ms. Manisha Bambal. Ms. Manisha Bambal, a dedicated and seasoned educator, Ms. Manisha has devoted over 2 decades to nurturing young minds through the lens of Hindi literature. A postgraduate in Hindi with a B.Ed from Madhya Pradesh, she serves as a head of Department of Hindi with 20 years of distinguished service in the teaching profession. For the past 11 years, Ms. Bambal has been actively involved in the CBSE Class 10 and AHE evaluation processes, demonstrating a commitment to academic excellence and integrity in assessment standards. Her passion lies not only in teaching but also in truly understanding and supporting her students, guiding them through challenges with empathy and wisdom. Beyond the classroom, Ms. Bambal is a connoisseur of poetry and dance, often weaving creativity into her teaching methods. Her amicable relationships with students, parents, and colleagues have earned her deep respect and several accolades, including Guru of Calm and Compassionate, awarded by her school. A special school honor for guiding students to a perfect 100 out of 100 in Hindi. She plays a strategic role in curriculum development, serving as a committee member for all school branches, and shoulders the critical responsibility of classroom observation and mentorship for Hindi educators across the institution. Hearty welcome, Ms. Manisha. Please proceed. The stage is yours. या आत्मीय परिचयासाठी आणि गरिमामय परिचयाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. या आभासी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना शुभ संध्या. मी एक्स्ट्रा माइल एज्युकेशन अँड ट्रेनिंग तर्फे येथे उपस्थित असलेल्या सर्व आदरणीय शिक्षक व सहभागींचे मनपूर्वक स्वागत करते. आपली उपस्थिती हे दर्शविते की आपण शिक्षणातील उत्कृष्टतेकरिता आणि भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी संपूर्ण मने भावे समर्पित आहात. एक्स्ट्रा माइल एज्युकेशन अँड ट्रेनिंग डॉक्टर अब्दुल सलाम यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत ट्रान्सफॉर्मर्स अँड अकॅडमिक ग्रुप म्हणजेच BTech एक सशक्त सुरुवात आहे, जी देशभरातील शिक्षकांना सक्षम, प्रशिक्षित आणि प्रेरित करण्याचे कार्य सतत करत आहे. आजच्या या सत्राचे संचालन करण्याची संधी मला मिळाली याचा मला अत्यंत अभिमान वाटतो आणि या अवसरासाठी मी डॉक्टर सलाम सर आणि एक्स्ट्रा माइलच्या संपूर्ण टीमचे मनपूर्वक आभारी आहे. या सत्राची वैशिष्ट्ये अशी की NEP आधारित 5E पद्धतीने इयत्ता 9वी साठी समग्र भाषा शिक्षण कसे करावे. चर्चेचे मुख्य बिंदू असे असतील: 5E आधारित समग्र भाषा शिक्षण वर्गामध्ये कसे करावे याबद्दल जानकारी देतील. NEP अनुकूल कौशल्य विकास कसा करावा, विद्यार्थी केंद्रित अनुभवात्मक शिक्षण कसे राबवावे याबद्दल जानकारी या सेशनमध्ये दिली जाईल. सत्र संपेपर्यंत आपण काही असे उपाय शिकाल की जे भाषा शिक्षणाला अधिक प्रभावी बनवतील. आजच्या सत्राच्या मदतीने विद्यार्थी केंद्रित अनुभवात्मक शिक्षण सहज बनू शकते हे आपण अनुभवणार आहात. सत्र सुरू करण्यापूर्वी मी काही आवश्यक सूचना देऊ इच्छिते. सत्रादरम्यान काही प्रश्न असल्यास कृपया चॅट बॉक्समध्ये लिहा. प्रत्यक्ष संवादासाठी रेज हँड बटन दाबा. सहभाग प्रमाणपत्र सत्राच्या शेवटी देण्यात येईल. कृपया फीडबॅक फॉर्म अवश्य भरा. सत्र पुढे नेण्यापूर्वी मला अत्यंत आनंद होत आहे की मी आपल्याला BTechचे प्रेरणास्रोत आदरणीय डॉक्टर अब्दुल सलाम सर यांचा परिचय करून देणार आहे. डॉक्टर सलाम हे CBSE मास्टर ट्रेनर, राष्ट्रीय प्रत्यायन मंडळ NABETचे रिसोर्स पर्सन आणि मूल्यांकनकर्ता आहेत. आपण एक्स्ट्रा माइल एज्युकेशन अँड ट्रेनिंग तसेच भारत ट्रान्सफॉर्मर्स अकॅडमी ग्रुप म्हणजेच BTechचे संस्थापक आणि CEO आहात. सर, आपल्या सान्निध्याला आम्ही सर्वजण आपले भाग्य मानतो.
आता आपणास विनंती आहे की कृपया सर्वांना संबोधित करावे. ओव्हर टू यू सलाम सर. Thank you. Good evening, everybody. आदरणीय मिलिंद जी, बिरजू सर, नमस्ते जी. Manisha ji, all respected educators, thank you for joining and best wishes to you for the upcoming academic year. We are preparing for the next academic year with the latest updation from NCERT and all, and waiting for CBSE circular and related information. And we are grateful to Milind sir for always, coming forward to offer such training for teachers of Hindi, Marathi, and all. So we are blessed with his presence, and his efforts are very Herculean. So we have to appreciate Milind ji for giving us this kind of opportunities that will enhance our learning, our knowledge, and so that we can take it forward to the classrooms. Militji, on behalf of everybody, we Yes, wish you all the sure, very sir. best, and thank you. Thank you so much. Yes, And sir. Vijay sir and Manisha ji and all, thank you for your help and your support, and let us sit back and enjoy the session. All the very best to everybody. Thank you. Over to Manisha ji. Thank you. आपल्या प्रेरणादायी विचारांसाठी व शिक्षणाप्रती सततच्या समर्पणासाठी मनःपूर्वक धन्यवाद सर. आज आपल्यासोबत आणखी एक मान्यवर उपस्थित आहेत, आदरणीय श्री बिजू एस पिल्लै सर. आपण श्री चित्रा पब्लिक स्कूल तिरुअनंतपुरम येथे प्राचार्य पदावर आसीन आहात. आपण शैक्षणिक नेतृत्व क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व आहात. सर, आपले येथे हार्दिक स्वागत आहे. कृपया आपल्या विचारांनी आम्हाला समृद्ध करावे. ओव्हर टू यू बिजू सर. Thank you, Manisha ma'am. Most respected Program Director Dr. Abdul Salam sir, today's resource person Milan Jaydev sir, Manisha ma'am, and all other respected Marathi teachers in the Extra Mile platform. As our new academic year has got more importance, and the seventh language also is very important. So each regional language has got new methodologies to be adopted by the all respected teachers, especially as the question paper is converting towards from the rote learning to experiential and competency based learning. So accordingly, we regional languages teachers handling also should get equipped accordingly. So as our program director told, Milan Jaydev sir is handling all the three sessions. All the three means Sanskrit, Hindi, and Marathi. So hearty congrats, sir, for your hard work, and let us take this evening more advantage from Milan Jaydev sir. So once again, hearty welcome to all the teachers to this platform. Back to Manisha ma'am. Thank you ma'am. धन्यवाद सर. आपल्या विचारांनी सत्राला नवी दृष्टी मिळाली आहे. चला तर मग आजच्या सत्राचा सर्वात महत्त्वाचा क्षण आला आहे. मला अत्यंत सन्मान आणि आनंदाने सांगायचे आहे की आजचे मुख्य वक्ते आहेत आदरणीय श्री मिलिंद जाधव सर. श्री मिलिंद जाधव सर हे हिंदी, संस्कृत व मराठी अशा विविध भाषांचे कुशल अध्यापक आहेत. गेली 29 वर्षे आपण CBSE, ICSE, कॅम्ब्रिज तसेच महाराष्ट्र राज्य मंडळ या सर्व शिक्षण पद्धतींमध्ये अध्यापनाचा वैभवशाली वारसा जोपासत आहात. मुंबईपासून सल्तनत ए ओमान आणि किंगडम ऑफ बहरीन पर्यंत त्यांचा ज्ञानदीपाने असंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य उजळले आहे. सध्या आपण राजकोट, गुजरात येथील बहुचर्चित शैक्षणिक संस्था द गॅलेक्सी एज्युकेशन सिस्टीम च्या कॅम्ब्रिज विभागात ज्ञानसेवा करत आहात. शिक्षण क्षेत्रातील रचनात्मक लेखन, अभ्यासक्रम निर्मिती आणि शैक्षणिक सोल्युशन या क्षेत्रात आपले विराट योगदान असून आपल्या लेखणीतून साकारलेल्या 25 ग्रंथांचा गौरवपूर्ण ठेवा चेतना पब्लिशर्स यांनी प्रकाशित केला आहे. आपण वक्ता, लेखक आणि कवी अशा त्रिवेणीचा संगम आहात. आपण आजवर
50हून अधिक शिक्षक कार्यशाळांचे आयोजन करून असंख्य अध्यापकांच्या मनात प्रेरणेचे दीप प्रज्वलित केले आहे. आपल्या कार्याचा गौरव म्हणून आपणास रोटरी क्लबचा आदर्श शिक्षक पुरस्कार, दीनदयाल संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार, रवींद्र शिक्षक पुरस्कार, BNHSचा शिक्षक सृजन पुरस्कार तसेच ओमान राष्ट्रदूतावासाचा सृजन कवी पुरस्कार लाभलेला आहे. अविस्मरणीय असा सन्मान म्हणजे भारताचे पूर्व राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या करकमलांनी मुंबईत मिळालेला शिक्षक पुरस्कार. आपले साहित्यिक संस्कार महान साहित्य पुरुष डॉक्टर धर्मवीर भारती यांनी घडविले. त्यांचा 8 वर्षाचा निकट स्नेह मिळणे हीच मोठी संपत्ती. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण जयशंकर प्रसादांच्या काव्यकृती कामायनीचे रंगमंचन साकारले. मराठी शब्दसुरांच्या राणी कवयित्री शांता शेळके यांचेही 3-4 वर्षाचे सहवास सौख्य आपणास लाभले. त्यावेळेचे महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री व थोर लेखक प्रमोद नवलकर यांच्याशी आपले अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. आपणास विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, मधु मंगेश कर्णिक, वा. रा. कांत, दुर्गा भागवत, विजय राजाध्यक्ष, सुरेश भट, पु. ल. देशपांडे या थोर साहित्यरत्नांचा प्रत्यक्ष सहवास लाभला. काही काळ आपण आकाशवाणीवर कुशल मुलाखतकार म्हणूनही उल्लेखनीय कार्य केले. शिक्षण संस्कृतीवरील आपली दृष्टी देशापुरतीच मर्यादित नाही, तर बहरीन, ओमान, दुबई, कतार या गल्फ देशांबरोबरच सिंगापूर, मलेशिया, जापान, अमेरिका, युरोप, जर्मनी, भूतान इत्यादी देशात सल्तनत-ए-ओमान इंडियन स्कूलचे सांस्कृतिक समन्वयक म्हणून विद्यार्थ्यांसोबत भ्रमंती करत भारतीय संस्कृतीचा सुवास जगभर पसरविला. खरेच जाधव सर हे ज्ञान, सृजनशीलता आणि संस्कृती या तिन्हींचे सुंदर संमिश्र रूप आहेत. चला, आपण सर्वजण आदरणीय श्री मिलिंद जाधव सरांचे उत्स्फूर्त टाळ्यांनी स्वागत करूया. सर, या आभासी मंचावर आपले मनःपूर्वक स्वागत. आता हा आभासी मंच तुमच्या स्वाधीन करते सर. ओव्हर टू यू मिलिंद सर. नमस्कार मॅडम, मनीषा मॅडम. फार सुंदर आणि सुरेख शब्दात आपण माझा परिचय करून दिलात, त्याबद्दल आपले शतशः आभार. बिजू सर, डॉक्टर अब्दुल सलाम सर, आपल्या दोघांचेही शतशः आभार. आज आपण NAP आधारित 5E अभ्यासक्रम कसा असतो आणि तो कशा पद्धतीने आपण मनोरंजन करू शकतो यावर मी आपले मत मांडणार आहे. काही PPT बी तयार केलेल्या आहेत त्या मी इथे प्रस्तुत करत आहे, आपणा सर्वांची जर अनुमती असेल तर. ओके मनीषा मॅम? हो सर, बिलकुल बिलकुल. PPT दिसत आहे का सर्वांना? हो सर, दिसत आहे. अच्छा, व्यवस्थित आहे? व्यवस्थित दिसत आहे? छोटी मोठी काय असं काही नाही ना? नाही, ठीक आहे. ठीक आहे. हो 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 सर, व्यवस्थित. आपण कोणतेही जे कार्य असतो, मी नेहमीच वारंवार म्हणतो की आपण कोणत्याही कार्याची सुरुवात इष्टदेवतेच्या प्रार्थनेने करतो. तरी इष्टदेवतेची मी प्रार्थना लिहिलेली आहे. देवी शारदेवरती मी ही प्रार्थना लिहिलेली आहे की शारदे माते वंदितो ज्ञानदीप तू प्रज्वल, अज्ञानाचा अंधार हा करशी तू निर्मल, वीणेची गोडी तुझी मनामध्ये झंकार, शब्दांना दे शक्ती तू होऊ दे साकार, बुद्धी दे निर्मळ आम्हा सन्मार्गाचा ध्यास, विद्येचा हा दिव्य मार्ग हो जीवन श्वास, कृपा तुझी लाभो आम्हा दूर हो भ्रम, सत्य शिवम सुंदर मार्गे वाढो आमचा क्रम,
सत्य शिव सुंदर मार्गे वाढो आमचा क्रम. तर देवी शारदेची ही आरती मी प्रार्थना तुमच्या समोर प्रस्तुत केलेली आहे. आता सर्वांच्या संमतीने मी विषयाला सुरुवात करत आहे. जी पुढे पुढे जाऊ का मी? मनीषा मॅडम, मी पुढे जाऊ शकतो? हो सर, बिलकुल. हो. आता पुढे आपल्याला आता जायचं आहे. तर सर्वप्रथम मी इथे आपणासमोर एक प्रसंग आपल्या समोर मांडत आहे. तो प्रसंग असा आहे, सर्वजण ऐकत आहेत? सर्वांना माझा आवाज ऐकू येतोय? सर्वांना आवाज ऐकू येतोय? थम्स द्या मला. हो सर, स्पष्ट आहे सर आवाज. पुण्यात एका साहित्यिक मैफलीत कविवर्य बाभ बोरकर काव्य वाचन करत होते. त्यांच्या स्वरात समुद्राची गाज होती, शब्दात कोकणची माती होती आणि त्यांच्या भावनेमध्ये आकाशाची अथांगता होती. प्रत्येक ओळ जणू श्रोत्यांच्या अंतःकरणात अलगद उतरून तिथे लहरी निर्माण करत होती. आणि ते गात होते, क्षितिजी आले भरते ग, गणात कुंकुम खिरते ग, झाले अंबर झुलते अंबर, हवेत अत्तर तरते ग. कविता संपली. क्षणभर शांतता पसरली आणि मग टाळ्यांचा कडकडाट. पण त्या आधीच डोळ्यात पाणी आणि मनात भरून आलेली एक अनामिक हळहळ होती. सुनीताबाई देशपांडे, पुलंच्या धर्मपत्नी, पुढे सरसावल्या. त्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेची चमक होती. त्या म्हणाल्या, बोरकर, तुमच्या कवितेचं वैशिष्ट्य असं की ती ऐकताना शब्द दिसत नाहीत हो, फक्त शब्द वा भावना वाहताना दिसतात. जणू कविता नाही तर मनाचं स्पंदन ऐकतोय आपण, मनाचं स्पंदन ऐकतोय आपण. बोरकर थोडस हसले, डोळ्यात खट्याळ चमक. सुनीताबाई, कविता मी लिहितो खरा, पण ती पूर्ण होते तुमच्यासारख्या रसिकांच्या मनातच. कवी फक्त सुरुवात करतो, शेवट वाचक घडवतो. क्षणात सुनीताबाईंचं उत्तर, मग तुम्ही कवी नाही, तुम्ही मनांना जागे करणारे जादूगर आहात. सुनीताबाई म्हणाल्या, तुम्ही माणसाच्या मनाला जागे करणारे जादूगर आहात. तेव्हा त्या सभागृहात प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. पहा, मनाला जागू करणारे जादूगार आहात. त्याप्रमाणे शिक्षकाचं कार्य देखील कवीसारखंच असतं. तो देखील विद्यार्थ्यांच्या मनाला जागृत करण्याचं काम करत असतो, विद्यार्थ्यांच्या मनाला प्रेरणा देण्याचं काम करत असतो. तर हे विद्यार्थ्यांच्या मनाला आपण कशा प्रकारे प्रेरणा देऊ शकतो? तर आजचा जो अध्यापनाचा विषय आहे आपला, त्यावर आधारित आहे 5E अध्यापन पद्धती. विद्यार्थ्यांच्या मनाला आपणालाही जागृत करायचं आहे, त्यांनाही आपणास जाग करायचं आहे. तर कसं करता येईल? तर 5E अध्यापन पद्धतीद्वारे. तर आता ही 5E अध्यापन पद्धती काय आहे? एंगेज, विद्यार्थ्यांना आकर्षित करणे. एक्सप्लोर करणे. शोध प्रवृत्ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे. एक्सप्लेन, स्पष्ट करणे, स्पष्टता. एलॅबोरेट, विस्तार करणे, शिकलेल्या ज्ञानाचा विस्तार करणे. आणि 5वा आहे इव्हॅल्युएट, म्हणजे मूल्यमापन करणे, मूल्यांकन करणे. तर हे कसं काय सोपं आहे अध्यापन पद्धतीमध्ये? आजची जी आपली अध्यापन पद्धती आहे ती संपूर्णतः 100% बालकेंद्रित अध्यापन पद्धती आहे. चाइल्ड सेंट्रिक एज्युकेशन आपण म्हणतो. तर चाइल्ड सेंट्रिक एज्युकेशन मुलांना कसं द्यायचं, कसं शिक्षा प्रणालीमध्ये बालकेंद्रित अध्यापन पद्धती आपण अवलंब करू शकतो? तर 5Eच्या माध्यमातून एंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, एलॅबोरेट आणि इव्हॅल्युएट. तर कसं काय करता येईल ह्याद्वारे? तर आधुनिक विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोन हवा, शिक्षक केंद्रित अध्यापन पद्धती नसावी, विद्यार्थ्यांना प्राधान्य असावं. एंगेज कोणाला करायचंय? तर विद्यार्थ्याला. एक्सप्लोर, विस्तार, शोध प्रवृत्तीचा विकास विद्यार्थ्याचा करायचा आहे. स्पष्ट कोण करणार? विद्यार्थी, शिक्षक नाही. एलॅबोरेट कोण करणार? ज्ञानाचा विस्तार विद्यार्थी करणार. आणि मूल्यमापन देखील विद्यार्थीच करणार. या 5ही प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या अवतीभोवती फिरत आहेत.
म्हणून आजची अध्यापन पद्धती जी आहे ती संपूर्णतः बालकेंद्रित आहे. तर आज आपण 5 अध्यापन पद्धतीचा अभ्यास करणार आहोत. आपली NEP जी आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, ते पण आपल्याला तेच सांगत आहे की अध्यापन कसं असावं, तर ते बालकेंद्रित असावं, अनुभवावर भर असावा, सक्रिय शिक्षणावर भर असावा. विद्यार्थ्यांच्या सक्रिय शिक्षणावर आपल्याला भर द्यायचा आहे, हे तिथे असावं. तर ते कसं, तर आपण ते पाहणार आहोत आज. तर कार्यशाळेची या उद्दिष्ट काय आहेत माझ्या? 5E मॉडेलची संकल्पना आपल्याला समजून घ्यायची आहे की 5E मॉडेलची संकल्पना काय सांगते. बरोबर, वर्गात सक्रिय आणि आनंददायी शिक्षण कसं घडवलं जाईल, प्रत्येक टप्प्याचा प्रभावी वापर. 5 टप्पे सांगितले मी. कोणकोणते 5 सांगितले? एंगेज, दुसरा कोणता सांगितला? एक्सप्लोर, तिसरा एक्सप्लेन, चौथा एलॅबोरेट. विद्यार्थ्यांना आपल्याला अध्ययन प्रणालीमध्ये आपल्याला त्यांना सहभागी करून घ्यायचं आहे. ते आपण कसं करून घेऊ शकतो ते आता आपण पाहणार आहोत. आता आपण पाहूया सर्वप्रथम 5E मॉडेल म्हणजे काय आहे. पहा, 5 टप्प्यांची जी अध्यापन पद्धती आहे त्यामध्ये 5E मॉडेल काय सांगतो की एंगेज, विद्यार्थ्यांना आकर्षित करा. जे तुम्हाला शिकवायचं आहे त्या तुमच्या पाठ्यांशाशी जो टॉपिक आहे, तुमचा जो घटक तुम्हाला शिकवायचा आहे त्या घटकाकडे विद्यार्थ्यांना आकर्षित करा. एक्सप्लोर, अन्वेषण करा, त्यांच्या शोध प्रवृत्तीचा विकास करा, त्यांच्या जिज्ञासेचा विकास करा. असं का? मुलांच्या मनात एक प्रकारचं कुतूहल निर्माण करा. एक्सप्लेन, स्पष्ट करा, विद्यार्थ्यांना स्पष्ट करण्यास भाग पाडा. शिकलेल्या ज्ञानाचा विस्तार करण्यास सांगा. जर तुम्ही एखादी कविता शिकवली, प्रदूषणावरती आहे वा पर्यावरणावर आधारित कविता आहे, ती शिकवली, तर त्यावर एखादी लघु नाटिका त्यांना तयार करण्यास सांगा, त्यावरती अभिनय करण्यास सांगा. म्हणजे त्या ज्ञानाला एलॉबरेट करा, त्याचा विस्तार करा. मूल्यमापन करा. मूल्यमापन, काय शिकलो, काय बाबा योग्य आहे, असं का म्हटलेलं आहे कवीनी, असं का लेखक सांगत आहे, हे वाक्य बरोबर आहे का नाही आहे, त्यावरती विचार करण्यास त्यांना भाग पाड. तर हे 5 मॉडेल आहे एंगेज पासून इव्हॉल्युएट पर्यंत. पहा आता एंगेज मध्ये सर्वप्रथम विद्यार्थ्यांना आकर्षित करा. मी तुम्हाला सांगितलं, विद्यार्थ्यांची विचार करायला सुरुवात, त्यांना विचार करण्यास भाग पाडा, त्यांच्यात उत्सुकता निर्माण करा, त्यांचं पूर्वज्ञान जागृत करा. प्रिव्हियस नॉलेज त्यांचं काय आहे ते पूर्वज्ञान जागृत करा. विषयाशी त्यांना जोडा, जे तुम्हाला शिकवायचं आहे त्या घटकाशी त्यांना जोडा. त्यासाठी तुम्ही क्रियाकलाप काय करू शकता? प्रश्न विचारणे, छोटा व्हिडिओ तयार करणे, कथा, चित्र दाखवणे, यासारख्या क्रियाकलापांवर तुम्ही बल देऊ शकता, जेणेकरून विद्यार्थी तुमच्या घटकाशी, जे तुम्ही शिकवणार आहात त्याकडे विद्यार्थी आकर्षित होईल, त्याला रुची निर्माण होईल. एक्सप्लोर, अन्वेषण करा. पहा आता अन्वेषण कसं करू शकतो. विद्यार्थी स्वतः शिकण्याचा प्रयत्न करतो, तो स्वतः शिकण्याचा प्रयत्न करू लागतो, ते स्वतः शोध घेतात, अनुभवातून शिकतात. लर्निंग बाय डुईंग, बाय एक्सपिरियन्स. शिक्षक मार्गदर्शक म्हणून काम करतो आणि शिक्षकाची भूमिका फक्त मार्गदर्शकाची असते. त्यासाठी क्रियाकलाप काय आहेत? ग्रुप ऍक्टिव्हिटी द्या मुलांना, थिंक पेअर, प्रयोग करण्यास भाग पाडा, निरीक्षण करण्यास त्यांना भाग पाडा, चर्चा, आपापसात चर्चा करण्यास त्यांना प्रवृत्त करा, जेणेकरून विद्यार्थी स्वतः शोध घेऊ शकतो, स्वतः अनुभव करू शकतो, घेऊ शकतो, प्रायोगिक कृती करू शकतो. बरोबर आहे. तर हे सर्व एक्सप्लोर मध्ये येतं. एक्सप्लेन मध्ये काय येणार? स्पष्ट करणार, प्रेझेंटेशन. विद्यार्थी स्वतः प्रेझेंटेशन तयार करणार त्या घटकाचं, प्रश्नोत्तर प्रणालीचा ते पर्याय स्वीकारणार,
नोट्स तयार करणार, संकल्पना त्यांना स्पष्टपणे समजते ती कशी स्पष्ट करायची आणि सर्वांना कशी समजवायची त्यावरती ते उदाहरण तयार करतात, प्रश्नोत्तर प्रणाली तयार करतात, विद्यार्थी आपले अनुभव शेअर करतात, शिक्षक संकल्पना स्पष्ट करतो, योग्य व भाषा उदाहरणे वापरतो, मग विद्यार्थी स्वतः ती संकल्पना कशी इतर विद्यार्थ्यांना आपण शिकवू शकतो, इतर विद्यार्थी ती संकल्पना कशी आत्मसात करू शकतील, योग्य उदाहरण आणि योग्य भाषेचा वापर करून ते वर्गात सादरीकरण करतात, प्रश्नोत्तर तयार करतात, नोट्स तयार करतात. एलॉबरेट मध्ये काय होतं, विस्तार करा. मग विद्यार्थी विस्तार करतात, ज्ञानाचा उपयोग, शिकलेले ज्ञान नवीन परिस्थितीमध्ये ते वापरतात. जसं मी मगाशी सांगितलं, तुम्ही पर्यावरणावर आधारित एखादी कविता शिकवली तर विद्यार्थी पर्यावरण या विषयावर एक लघुनाटिका सादर करतात, स्ट्रीट प्ले करू शकतात, ते पथनाट्य करू शकतात, नुक्कड नाटक आपण म्हणतो किंवा पथनाट्य म्हणतो, प्रोजेक्ट रोल प्ले करू शकतात, लेखन नाट्य जीवनाशी तो विषय जोडू शकतात. अशा रीतीने तो विषय ते जीवनाशी जोडू शकतात. शिकलेल्या ज्ञानाचा उपयोग ते जीवनाशी जोडण्यास करू शकतात, समवाय साधू शकतात. नंतर इव्हॅल्युएट मूल्यमापन करा. कसं करायचं बाबा मूल्यमापन? विद्यार्थ्यांची प्रगती समजते, विद्यार्थ्यांचे आकलन तपासले जाते, सतत आणि सर्वांगीण मूल्यमापन करू शकतो विद्यार्थ्यांचं आपण. क्विज वर्कशीट तयार करणे विद्यार्थी बनवतात, MS च्या आधारे स्वतःचं ऑनलाईन फॉर्म तयार करतात, ते MCQ वर आधारित मौखिक प्रश्न तयार करतात, मूल्यमापन विद्यार्थी करतात. अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते. म्हणजे विद्यार्थी त्या अध्ययन प्रणालीमध्ये स्वतः सक्रिय होतो, तो स्वतः पुढाकार घेतो आणि विषयाचं ज्ञान आत्मसात करून घेतो आणि तो स्वतः तो विषय समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. ही शिक्षण प्रणाली जी आहे ती NEP मध्ये आहे, हिला बालकेंद्रित अध्यापन प्रणाली असं म्हणतात. बालकेंद्रित अध्यापन अध्ययन प्रणाली आहे. तर या 5 मॉडेलचे फायदे काय आहेत? तर विद्यार्थी सक्रिय होतो, ऍक्टिव्ह प्रोऍक्टिव्ह होतो, विचारशक्ती वाढते, स्मरणशक्ती विद्यार्थ्यांची, शिकणे आनंददायी होते, दीर्घकालीन समज विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. मग हे सर्व 5 मॉडेलचे फायदे आहेत. तर लर्निंग बाय डुईंगला प्रोत्साहन दिलं जातं. प्रत्येक शिक्षकाने 5E ही अध्यापन पद्धती वापरली पाहिजे, ही आजच्या काळाची गरज आहे. NEP हे सांगत आहे, तुमचा अभ्यासक्रम देखील हे सांगत आहे. टेल मी अँड आय फॉरगेट. विद्यार्थी म्हणतो तुम्ही मला जे काही सांगाल, शिक्षक तुम्ही जे काही मला शिकवाल ते मी विसरेल. इन्व्हॉल्व मी अँड आय लर्न. तुम्ही मला इन्व्हॉल्व करा. हाऊ? एंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, एलॅबोरेट आणि इव्हॅल्युएट. ह्या 5ही प्रक्रियेमध्ये तुम्ही मला इन्व्हॉल्व करा. देन आय विल लर्न, आय शॅल लर्न. तेव्हा मी शिकेन. अंडरस्टूड? समजलं? हे 5 मॉडेल समजलं सर्वांना? कुणाला काही शंका कुशंका? हा मॅडम ग्रुपवरती काय लिहितायत कोण? नाही सर, सध्या तर काही मेसेज काही नाही, कोणाला म्हणजे काय आहे? सगळ्यांना छान कळलेलं आहे. हे कळलेलं आहे. कळलेलं आणि आहे. पुढे बढू? पुढे जाऊ का मी? हो 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 सर, बिलकुल. पुढे जाऊ. आता पहा, शेअर झाले का मॅम? हो सर, शेअर हो, झाले स्पष्ट PPT? आहे. हो हो, स्पष्ट आहे. आता पहा, हा कोणता लेसन आहे बरं तुमचा इयत्ता 9वीचा? कोणी सांगू शकेल का मला चॅट बॉक्सच्या माध्यमातून? बघा मॅम, GIP लिहिलं का कोणी? रेल्वे. हा, GIP GIP रेल्वे. रेल्वे. हो, GIP रेल्वे. बरोबर बरोबर. कोणी लिहिलाय तो पाठ? कोणी लिहिलाय तो पाठ? कोणी लिहिलाय? पाठाचे लेखक कोण आहेत? केशव सीताराम ठाकरे. पूनम मॅम हो, म्हणतात बाळासाहेब, आहे. माननीय महामहिम आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे फार मोठे लेखक, विचारवंत होते, साहित्यिक होते. तर त्यांनी तो हा पाठ लिहिलेला आहे, प्रगतीचे मार्ग. आता पहा, हा पाठ 5E पद्धतीने कसा शिकवायचा
तर आता बघा मी हे कसं केलेलं आहे. विद्यार्थ्यांचे मी 5 ग्रुप बनवलेले. किती ग्रुप? 5. एक आहे एंगेजचा, दुसरा आहे एक्सप्लोरचा, तिसरा आहे एक्सप्लेनचा, चौथा आहे एलोबरेटचा आणि 5वा आहे इव्हॉल्युएटचा. आता ह्या 5ही विभाग गटामध्ये मी ह्या पाठामध्ये जे जे काही वेगवेगळे घटक आहेत, पाठ्यांश आहेत, तो असा विभाजन करून ह्या 5ही गटामध्ये दिलेला आहे विद्यार्थ्यांना. जेणेकरून विद्यार्थी एंगेजही होतील, ते एक्सप्लोर करतील, ते एक्सप्लेन करतील, ते एलॉबरेट करतील आणि ते इव्हॅल्युएट म्हणजे मूल्यमापन देखील करतील. तर आता पहा कसं. पाठ तुम्ही शिकवलेला आहे, पाठ तुम्हाला माहित आहे. सर्व शिक्षकांना पाठामध्ये काय आहे ते सर्व तुम्हाला माहित आहे असं गृहीत मी धरतो. तर पहा, भारताची पहिली रेल्वे 1853चा इतिहास आणि आपला वैज्ञानिक दृष्टिकोन पहा त्यावेळेस. एंगेज मध्ये बघा मी काय केलं, मुलांना जो गट बनवला ना 5-5 विद्यार्थ्यांचा, आपल्या वर्गामध्ये समजा 30 विद्यार्थी असतील, 25 विद्यार्थी असतील, तर 5-5चा 6-6चा ग्रुप तुम्ही बनवू शकता. पहा एंगेज 1853 मधील लोखंडी राक्षस जी रेल्वे आली नाही, लोक म्हणत लोखंडी राक्षस. पहा काय केलं मी, ते रेल्वेचं एक चित्र दिलं. एंगेज करायचं ना मला मुलांना. आता बघा मुलांना मला एंगेज करायचंय. एका ग्रुपला मी काय केलं, ती रेल्वेचं चित्र दिलं, त्यांना सांगितलं तुम्हाला काय वाटत आहे. सर्वप्रथम मुलांना सांगितलं, भले आज आपण 2026 मध्ये आहोत ना, 2026 ना, मुलांना मी सांगितलं आज आपण टाइम मशीन मध्ये बसायचंय आणि 1853 साली जाणार आहोत. तुमच्या समोरून धूर काढणारी, शिटी वाजवत धावणारी लोखंडी गाडी येत आहे आणि वेळ आहे, समय आहे 1853. ते महाभारताचा इन्सिडेंट मला आठवला, मैं समय हूं. तर पहा त्यावरून मी ती दिलं टाइम मशीन. ती 1853 मध्ये आपण गेलेलो आहोत. तर ही 1853 ची धूर काढणारी, शिटी वाजवणारी जी गाडी होती, ती पाहून तुम्हाला काय वाटतंय? त्या वेळेनुसार तुम्हाला विचार करायचा, मानसिकता ती आली 2026 ची नाही. तुम्ही त्या रेल्वेत बसाल का? तुमच्या कुटुंबाची प्रतिक्रिया काय असेल, वगैरे वगैरे. स्वतः म्हणजे अप्रत्यक्ष अनुभव दिलेला आहे ते विद्यार्थ्यांना, की त्यावर एंगेज केले मुलांना. आता तो गट तयार होतोय आणि त्यावरती विचार करतोय आणि सविस्तर माहिती तो आपापसामध्ये चर्चा करून एकत्रित करतोय, कागदावरती लिहितोय, वहीवरती लिहितोय. एंगेज मध्ये काय केलं, एंगेज जो ग्रुप आहे, मुलांना एंगेज करायचंय, शोध प्रवृत्तीचा विकास, निष्कर्ष काढायचा आहे, नवीन काहीतरी. तर काळाचा प्रवास एक निरीक्षण. पहा 1853 ची धुरावर चालणारी गाडी आणि आजची बुलेट प्रूफ गाडी, ह्या दोन रेल्वेमध्ये काय फरक दिसतो. मुलांना एंगेज केलं, विद्यार्थ्यांना सांगितलं यावरती तुम्हाला तुमचे पॉइंटर्स लिहायचे. वापेची जुनी रेल्वे आणि आधुनिक बुलेट ट्रेन, तुम्हाला तुमचे विचार लिहायचे. त्या गटाला सांगितलं, तो गट आपल्या कामाला लागला. बरोबर, विद्यार्थी एंगेज झाले इथं एंगेज ग्रुपचे. आता विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण झालं, सर्जनशीलता आली, ते आपापसात संवाद करू लागले, शिक्षक मार्गदर्शकाचं काम करतात. तिसरा ग्रुप जो आहे एक्सप्लोरचा, अज्ञानाचे जाळे, लोक का घाबरले, पहा एक्सप्लोर करायचे त्यांना. तर तिसऱ्या ग्रुपला काय केलेलं आहे एक्सप्लोर करायला, पहा तोच आहे एंगेज नंतरचा. एक्सप्लोरला काय दिलंय, अज्ञानाचे जाळे, लोक का घाबरले, इंग्रजांची विलायती भुताटकी. इंग्रज जे आहेत ते कसे आहेत, विलायती भुताटकी आहे. ही रेल्वे जी आहे ते काही भूत आहे, लोकांना जिवंत गाडण्यासाठी नेले जाते. लोकांचा जो भ्रम होता पाठामध्ये माहिती आहे. अज्ञान आणि अंधश्रद्धा आहे, लोकांना नवीन तंत्रज्ञानाची भीती होती. रेल्वे सुरू झाली तेव्हा लोकांच्या मनातील भीती, इंग्रजांबद्दल अविश्वास, लोकांना ते गाडीमधून नेतायत आणि कुठेतरी पूल तयार होतोय आणि त्या पुलाच्या खाली माणसांना गाडलं जातंय की काय, अशा प्रकारची माहिती या पाठामध्ये आहे. मुलांना एक्सप्लोर केलं गेलं. अज्ञानाचे जाळे, लोक का घाबरले, विद्यार्थी आपापली माहिती लिहू लागले. 1853च्या काळामध्ये विद्यार्थी गेलेले आहेत. आता एक्सप्लेन या गटाने काय केलं पुढे, तो काय करणार आहे, ऐतिहासिक सुरुवात. पहिली प्रवासी रेल्वे 18 एप्रिल 1853 सोमवार
वेळ सायंकाळी 5 वाजता. मार्ग मुंबई ते ठाणे. पहिली रेल्वे धावली. या ऐतिहासिक घटनेसाठी सर जमशेदजी जिजीबाई आणि जगन्नाथ नाना शंकर शेठ यांनी पुढाकार घेतला. तर ह्यांची माहिती विद्यार्थी डिजिटलच्या साहाय्याने काढू शकतात. सर शेठजी जिजीबाई कोण होते, जगन्नाथ नाना शंकर शेठ कोण होते, मुंबईचे शिल्पकार आपण त्यांना म्हणतो. मुंबई घडवण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा होता, सिंहाचा वाटा होता. लेखक केशव सीताराम ठाकरे यांनी या घटनेचे कुतूहल, आश्चर्य आणि भीतीचे जिवंत चित्रण केले आहे. विद्यार्थी एक्सप्लेन करतील, पाठही ते रेफरन्स म्हणून पुस्तकाचाही वापर करतील, धड्यामधूनही माहिती घेतील. डिजिटल होत आहे, ते कॉम्प्युटरचा वापर करू शकतील, पुस्तकाचा वापर करणार आणि स्वतःचं एक्सप्लेनेशन करण्यासाठी ते आपले मुद्दे तयार करणार. बरोबर. बघा, पाठाची विभागणी कशी मी 5 भागात केलेली आहे. 5 भागामध्ये पाठाची विभागणी केली आहे. बालकेंद्रित केलेलं आहे मी. विद्यार्थी शिकवणार आहे. एक्सप्लेन मध्येच आहे. विश्वासाचा प्रवास, भीती ते स्वीकृती, स्टेशन, तिकीट. सुरुवातीला काय केलं गेलं? पहिली रेल्वे धावली तेव्हा लोकांची भीती होती, अंधश्रद्धा. मोफत प्रवास योजना सुरू केली, फ्री तिकीट, कारण लोक घाबरत होते. इनाम योजना, जो रेल्वेने जाईल तो फ्री आणि त्याला 1 रुपया 2 रुपया बक्षीस त्यावेळी इंग्रजांनी जाहीर केलं. बरोबर, त्यावेळी 1 रुपया म्हणजे फार मोठी गोष्ट होती हो, लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी. हे सर्व एक्सप्लेनेशन पॉइंटर्स मध्ये विद्यार्थी लिहितील. पहा, एलॉबरेट मध्ये काय केलं? लघुनाटिका केली. गावकरी 2 गट केले एलॉबरेट मध्ये. बघा, शिकलेल्या ज्ञानाचा उपयोग. गावकरी बनले काही विद्यार्थी. ही धूर काढणारी गाडी भुताटकी आहे, बसू नका, आपला जीव धोक्यात आहे. रेल्वे अधिकारी, ही भुताटकी नाही, हे विज्ञानाचे नवे तंत्रज्ञान आहे जे आपला प्रवास सोपा करेल. लघुनाटिका तयार केली विद्यार्थ्यांनी. आपली लघुनाटिका बनवली एलॉबरेट मध्ये. पहा, तुम्ही 1853 साली असता तर तुमचा अनुभव कसा असता? आता एलॉबरेट मध्ये शब्दसंपत्ती दिली, विद्यार्थ्यांना काही तुम्ही पॉइंटर्स दिले वगैरे, नवीन नवीन शब्द दिले, झालं. आणि आता ते एलॉबरेट केलं. काल आणि आज एक तुलनात्मक अभ्यास केला विद्यार्थ्यांनी. पहा की वाहतुकीचे साधन त्यावेळी बैलगाडी होती, आज आधुनिक ट्रेन आहे. हे सगळं लघुनाटिकेमध्ये त्यांनी समावेश करून घेतलं. तंत्रज्ञानाचा दृष्टिकोन, त्यावेळी भीती होती, तर आपण पूर्ण 100% तंत्रज्ञानावर आधारित आहोत. त्यावेळी अत्यंत संत असा प्रवासाचा वेग होता, गोगलगाई सारखा. आता अतिजलद झालेला आहे. बरोबर आहे. यावर विद्यार्थ्यांनी पॉइंटर्स बनवले. इव्हॉलेट मध्ये मूल्यमापन, तुमच्या ज्ञानाची चाचणी. भारतातील पहिली रेल्वे कधी सुरू झाली? मुंबई ठाणे प्रवास किती वेळात होऊ लागला? लोक रेल्वेला का घाबरत होते? आजच्या तासातून मला काय शिकायला मिळाले? एका वाक्यात सांगा. बरोबर आहे. इव्हॅल्युएशन झालं. अशा प्रकारे 5 ग्रुप बनवून ह्या पाठाची रूपरेखा तुम्ही तयार करू शकता. बालकेंद्रित होऊ शकतं. पाठ पूर्णतः बालकेंद्रित होऊ शकतो. आज काही लोक एआय आणि डिजिटल तंत्रज्ञानाला घाबरतात. अनेक शिक्षक देखील घाबरत आहेत. त्यांना वाटतं की एआय येणार आहे, आमची नोकरी जाणार आहे. नाही नाही नाही, शिक्षकाची नोकरी जाणार नाही. बरोबर आहे. एआय हा विकल्प आहे, शिक्षक सक्ती अनिवार्य आहे. तर अशा प्रकारे ह्या पाठाचं मी काय केलं, त्यामुळे क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्हिटी, कम्युनिकेशन, कोलॅबरेशन, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, सायंटिफिक टेम्पर, हे सर्व 21st सेंचुरी स्किल आहे. त्यांचा विकास होऊ शकतो. बरोबर आहे शिक्षक हो? कसं वाटलं तुम्हाला? कसं वाटलं तुम्हाला? ही ऍक्टिव्हिटी कशी वाटली जरा सांगा मला सर्वांनी. तुमच्या क्रिया प्रतिक्रिया काय मॅडम त्यांच्या आहेत? काय बोलतायत शिक्षक? शिक्षक रुपाली सोपे मॅडम म्हणतात आहे खूप छान. अश्विनी मॅडम म्हणतात आहे खूप छान. सगळ्यांच्या प्रतिक्रिया याच येत आहे की छान आहे, खूप छान आहे, सगळ्यांना आवडलेलं आहे. अच्छा, नवीन पद्धतीने घेतला गेलेला आहे पाठ हा. 5 आधारित पाठ आहे. हा, पुढे जाऊ शकतो मॅडम मी? अजून काय कोणी लिहितंय काय मॅडम? अजून कोणी काय लिहिलंय? आम्ही पण या पद्धतीने शिकवू असं म्हणतात आहे प्रिया मॅडम. शिकवू म्हणतात आहे. पुढे पीपीटी प्रदर्शन अप्रतिम आहे सर, कविता मॅम म्हणतात आहे. छान छान.
पुढे जाऊ. हो सर. हो. बर, आता तो तुमचा पाठ आहे बघा, ते झालं तुमचं 5. आता हा पूर्ण पाठ, त्याचं एक्सप्लेनेशन करून घ्या विद्यार्थ्यांना. कल्पना करा 1853 साल, मुंबई स्टेशन, अचानक बिना घोडात पहिला धूर आकारणारी गाडी तुमच्या समोर उभी. तुमची प्रतिक्रिया काय असेल? प्रबोधनकार ठाकरे, प्रबोधनकार म्हणलं जातं ना त्यांना. केशव सीताराम ठाकरे यांना प्रबोधनकार म्हटलं जातं. त्यांनी महाराष्ट्राचं उद्बोधन केलं, प्रबोधन केलं. फार मोठे विचारवंत लेखक होते. ज्याप्रमाणे केशव सीताराम ठाकरे होते, त्याप्रमाणे त्यांचे सुपुत्र होते बाळासाहेब ठाकरे. आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आपण त्यांना म्हणतो. छत्रपती नंतर आपण त्यांना पूजेचा स्थान देतो. तर हे केशव सीताराम ठाकरे यांचं आत्मचरित्र आहे, माझी जीवनगाथा. इतिहासकार होते, नाटककार होते, वृत्तपत्रकार होते, व्यंगचित्रकार होते, समाज सुधारक होते, प्रभावी वक्ते होते, बहुआयामी व्यक्तित्व होतं त्यांचं. पहा, मार्ग मुंबई ठाणे, वार सोमवार, पहिली रेल्वे धावली तेव्हा. हा तुमचा पाठ. अफवा ही इंग्रजांची विलायती भुताटकी आहे, लोकांना जिवंत काढण्यासाठी नेले जाते. सत्य काय आहे तर बघा, तुमच्या समोरच आहे पीपीटी. मास्टर चौक, लोकांची भीती कशी दूर झाली. तेव्हा इनाम दिलं गेलं पहा, दर माणशी 1 रुपया इनाम. त्यावेळी 1 रुपया म्हणजे फार मोठी गोष्ट होती 1853ला. नंतर ते लोक जाऊ लागली तर 8 आण्यावरती इनाम आलं, नंतर 4 आण्यावरती आलं, नंतर इनाम बंद झालं, मग तिकीट सुरू झालं. बघितलं इंग्रजांनी कसं केलं ते. सुरक्षित प्रवासाचा अनुभव आला वाढता. लोक जेव्हा ट्रेनने जायची त्यावेळी तर त्यांचे नातेवाईक रडायचे, त्यांना वाटत आता काही परत येणार नाही. असं सर्व त्या पाठामध्ये आहे. महाबदल, पूर्वी मुंबई ते ठाणे प्रवास 1 दिवस लागायचा बैलगाडीला. नंतर रेल्वे आल्यानंतर 1.25 तास. आता 1.25 तास लागत नाही मुंबई ते ठाणे जायला. किती वेळ लागतो? 30-32 मिनिटात आपण पोहोचतो फास्ट ट्रेनने. व्यापार वाढला, उद्योग वाढले, नोकऱ्या वाढल्या. 21वे शतक, तर्कशक्ती, सर्जनशीलता. 1853 साली लोक रेल्वेला का घाबरत होते? तर्कशक्ती, लॉजिकल सेन्स. सर्जनशीलता, जर तुम्ही 1853 साली मुंबई स्टेशनवर असता तर तुमचं आश्चर्य, उत्सुकता कशी असती ते सांगा. संवाद कौशल्य, सहकार्य पाहिलं तुम्ही. 21व्या शतकात काय काय शिकलात? लोक रेल्वेला घाबरत होते त्यावेळी. समस्या, उपाय काय? मोफत प्रवास, 1 रुपया इनाम, अनुभवामुळे भीती दूर झाली, विज्ञानावर विश्वास वाढला. हे मूल्य शिक्षण आलं तुमचं. अज्ञानाकडून ज्ञानाकडे गेले. बरोबर आहे, हे तुम्ही यातून शिकला. ही प्रश्न आहेत त्यावर. झाला तुमचा पाठ. तुम्हाला पण एक्सप्लेनेशन करायचं जरूर नाही, विद्यार्थी स्वतः एक्सप्लेन करतील. बरोबर आहे? काय म्हणतायत सर्वजण? कसं वाटली तुम्हाला पीपीटी एक्सप्लेनेशन? कशी वाटली पद्धती? तुम्ही मला जरा सांगू शकता तुमचे विचार. रोहिणी मॅम म्हणतात आहे, सर खूप छान, किती मजा येईल मुलांना शिकायला. हो, असं खरंच शिकवायचं मजा मुलांना येणार. आपल्याला. बिलकुल हा, बिलकुल. आपल्याला मुलांना असं शिकवायचं आहे आणि अशाप्रमाणे सर्व पाठ तुम्हाला बनवायचे आहेत काही आधारित. चला, तिच्या मंदिराची कविता. कोणती कविता आहे? काय नाव आहे हिचं? सांगू शकाल का? नवीमध्ये संत कृपा झाली, संत बहिणाबाईंची कविता. हो हो, लिहिले वाटतं कुठेतरी लिहितात लिहिताय. आहे संत कृपा. संत कृपा झाली. आता बघा, ही कविता पण घेतलेली आहे मी 5 पद्धतीने. कशी घेतली ती बघा आता. पहा, संत कृपा झाली. देवालय बांधलं ना बघा, देवालयाचं चित्र कसं घेतलेलं आहे मी, ते स्केच करून त्यासाठी मी प्रॉम्प्ट लिहिला. तशा प्रकारचं मला चित्र हवं, कशा प्रकारचं मला चित्र हवंय ते पण मी सगळं त्यात लिहिलेलं आहे, नमूद केलेलं आहे. ही पीपीटी बनवायला खूप वेळ जातो, कारण तशा प्रकारचा प्रॉम्प्ट द्यावा लागतो. इथे एक जरा शब्द चुकलाय माझ्याकडून. ज्ञानदीप. ज्ञानदीप मध्ये दी जो आहे ना तो मोठा येतो. दीपा, दीपक. हा, ज्ञानदीपाचा जो दी आहे तो मोठा पाहिजे, इथे दीर्घ पाहिजे. तो चुकून माझ्याकडनं लघु झालेला आहे, रस्व झालेला आहे. पहा, समाजाला दिशा कोण देतो? आता ही कविता शिकवायची मला.
समाजाला दिशा कोण देतं? विचार करा, जर समाजात कोणताही मार्गदर्शक नसता तर समाज कसा असता? शिक्षक पण मार्गदर्शक आहे. जर समाजात कोणताच मार्गदर्शक नसता तर समाज कसा असता? तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रेरणा देणारी व्यक्ती कोण आहे? तर संत कृपा झाली ही कविता आपण शिकवतो. संत हे आपले मार्गदर्शकच आहेत, बरोबर आहे. आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांची भूमी आहे. पहा, सर्वप्रथम संत म्हणजे कोण हो? तर पहा, त्याची व्याख्या मी दिलेली आहे. संत म्हणजे प्रेम, सेवा, भक्ती, मानवता आणि मार्गदर्शन. संत या शब्दाचे विविध अर्थ आहेत. प्रेम आहे, सेवा आहे, भक्ती आहे, मानवता आहे. जो मार्गदर्शन करतो तो संत. त्याच्यामध्ये प्रेम आहे, सेवा आहे, भक्ती, मानवता या मानवीय भावना आहेत, तो संत. पहा, या गुणातून समाजाला योग्य दिशा देणारे महान लोक म्हणजे संत. आता पहा तुमची कविता, संत कृपा झाली. जरा मनीषा म्हणून जरा कविता म्हणा ना जरा. हो सर. संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. नामातयाचा किंकर, तेणे रचिले ते आवर. जनार्दन एकनाथ, खांब दिधला भागवत. तुका झालासे कळस, भजन करा सावकाश. बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपणा केले बोजा. संत कृपा झाली, इमारत फळा आली. पहा, सर्व ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंत सर्व संतांची नावं बहिणाबाईंनी घेतलेली आहेत. की ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. पहा, आता संत कृपा झाली, इमारत फळा आली. ज्ञानदेवांनी पाया रचिलाय बघा, फाउंडेशन तयार केलं त्यांनी ज्ञानेश्वरांनी. तर कसं केलंय तर बघा, ज्ञानदेवे रचिला पाया. पहा, हा बघा, हा पाया पिवळा पिवळा दिसतोय ना खाली, हा पिलर्स. शिल्पकार संत ज्ञानेश्वर ज्ञानाचा पाया घातला. ज्ञानदेवे पाया रचिला, देवालयाचा, मंदिराचा पाया घातला. म्हणजे त्यांनी ज्ञानाचा पाया घातला, भक्तीचा पाया त्यांनी घातला. समाजाला भक्ती आणि ज्ञानाची मूळ दिशा दाखवली. ज्ञानदेवे रचिला पाया, त्याने बांधिले देवालया, या उभारिले देवालया. नामातयाचा किंकर. पहा, आता त्याचं बघा कसं घेतलंय, आवार, भक्तीचा विस्तार, किंकर. संत नामदेव भक्तीचा प्रसार करून मंदिराचे आवार तयार केले. पहा, हे मंदिराचे आवार तयार करण्याचे काम कोणी केले? संत नामदेवांनी केले. पहा, या अशा प्रकारची चित्र विद्यार्थ्यांसमोर ठेवा आणि त्यांना ते स्टेप द्या. पाची, एंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, एलॉबरेट आणि इव्हॉल्युएट करण्यास लावा. पहा, संत नामदेवांनी काय केलं? मंदिराचं हे आवार तयार केलं. नामातयाचा किंकर, त्याने केला हा विस्तार. बरोबर आहे, हे नामदेवांचं नामदेवांचं झालं. आता पुढे आहे, जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत. जनार्दन आणि एकनाथांनी काय केले? पहा, पुढे नामातयाचा किंकर झाला, आता जनार्दन एकनाथ. पहा, जनार्दन एकनाथ, खांब, भागवत धर्माचा आधार, खांब बांधले, भागवत धर्माला आधार दिला. म्हणजे भागवत धर्माचे भक्कम हे कसं काय त्यांनी असं केलं? जनार्दन एकनाथ यांनी काय केलं? पहा, भागवत धर्माचा भक्कम खांब उभारला त्यांनी. विठ्ठल भक्तीचा जो मळा आहे तो सर्वत्र पसरवला. बरोबर आहे. नामदेवांनी पण काय केलं? आवार बांधिले आणि ते पंजाब पर्यंत गेले. भागवत धर्माचा प्रसार करण्यासाठी पंजाब पर्यंत गेले. गुरु ग्रंथ साहिब या शीख लोकांच्या धर्मग्रंथामध्ये संत नामदेवांचे अभंग आहे, ते पंजाब पर्यंत गेले. पहा, खांब बांधला एकनाथांनी खांब उभारला, भागवत धर्माचा भक्कम खांब उभारला. पहा, संत तुकारामांनी तो कळसच केला, मंदिराचा कळस पूर्ण केला. म्हणजे अभंगाद्वारे भक्तीचा सर्वोच्च संदेश दिला. आज सर्व सामान्य माणसांच्या, मराठी माणसाच्या मुखामध्ये संत तुकोबांचे अभंग आहेत. बरोबर आहे, आपल्याला तुकोबांचे अभंग तोंडपाठ आहेत. आपण म्हणतो त्या अभंगाद्वारे भक्तीचा सर्वोच्च संदेश देण्याचं काम तुकोबांनी केलं. पहा,
आणि बहिणाबाईंनी मानवतेचा संदेश दिला. निरूपणातून मंदिरावर ध्वज फडकवला. ध्वज फडकवण्याचं काम बहिणाबाईंनी केलं. तुकोबांची शिष्या, तुकोबानंतर त्या आल्या ना, बहिणाबाई आल्या, तर त्यांनी मंदिरावरती ध्वज फडकवला, मानवतेचा संदेश दिला. संतांच्या कार्यामुळे समाजात भक्ती आणि प्रेमाचा संदेश निरंतर पसरत आहे. 5 गटामध्ये विद्यार्थ्यांना विभाजित करा आणि हे प्रत्येक गटाला द्या की त्यांनी किंकर झालं बाबा कोण, कोणी मानवतेचा संदेश दिला, कोणी मंदिरावरती ध्वज फडकवला, कोणी आभार मानले, कोणी कळत झालं. याचा अर्थ काय? भक्तीच्या मंदिराचा पूर्ण आराखडा पहा. पाया ज्ञानेश्वर पहा. आवार नामदेवांनी प्रसार केला. पंजाब पर्यंत गेले भागवत धर्माचा प्रसार करण्यासाठी. पंजाब पर्यंत गेले नामदेव पायी चालत चालत. पुढे एकनाथांनी भागवत धर्माचे खांब उभारले, भागवत धर्माला बळकट केलं. तुकाराम तर भक्तीचा कळस झाले. हा, सदैव ते कुठे गेले? वैकुंठाला गेले. हा, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, तुमची आमची हेची भेटी, येथून या जन्म तुटी. आता असो द्यावी दया तुमच्या लागत असे पाया, येता आणि जदामा कोणी, बोला विठ्ठल विठ्ठल वाणी, रामकृष्ण मुखी बोला, तुका जातो वैकुंठाला. तुकोबांचे अभंग आहे. संत तुकोबांचे मला जवळजवळ 1,500 अभंग पाठ आहे. संत तुकोबांचे अभंग तोंडपाठ आहे. ज्ञानेश्वरांची पण आहे, ज्ञानेश्वरीमध्ये पण मुखोद्गत आहे, पण तुकोबांची पण अभंग तोंडपाठ आहे. बहिणाबाईंनी तर संदेश दिलेला आहे मानवतेचा. पहा, अशा प्रकारे भाईचा माध्यमातून आपणास हा पाठ शिकवायचा आहे. तुमची पाळी. मंदिराचे शिल्पकार बना. पहा, विद्यार्थ्यांना सांगा बिल्ड युअर भक्ती टेम्पल. संत परिषद काय तयार करा, रोल प्ले करवा. संत परिषद ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ तुकाराम बनायला सांगा मुलांना. बहिणाबाई गटात काम करा, स्वतःचे पोस्टर बनवा. पाया ज्ञान, खांब भक्तीचं प्रतीक, भिंती सदाचार, ध्वज जो आहे तो संदेश, मानवतेचा संदेश. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना गटागटामध्ये ऍक्टिव्हिटी द्या, उपक्रम द्या. पहा, रोल प्ले करा. एक ज्ञानेश्वर होईल, नामदेव होईल, एकनाथ होईल, तुकाराम होईल. आजच्या काळातील मंदिराचे शिल्पकार कोण आहे? आजच्या काळात संत कोण आहेत? आता आज काळात संत ज्ञानेश्वर नाहीत हो, नामदेव नाहीत, एकनाथ नाहीत, तुकाराम नाहीत. तर आजच्या काळातील संत कोण आहेत? प्रकाश आमटे आदिवासींसाठी आरोग्य व शिक्षण सेवा देत आहेत, ते आपले संत आहेत. कैलास सत्यार्थी बालमजुरी विरुद्ध लढा देत आहेत, त्यांना तर नोबेल पुरस्कार भेटला, माहित आहे ना. सिंधुताई सपकाळ अनाथ मुलांची मायेने संगोपन केलं, त्या आपल्या संत आहेत. रतन टाटा समाजसेवा आणि शिक्षणासाठी भरीव योगदान दिलं, हे आजच्या काळातील संत आहेत. हे विद्यार्थ्यांना सांगा. आज काही ज्ञानेश्वर नाही, ज्ञानेश्वरी पुन्हा लिहिली जाणार नाही हो. एकनाथ नाहीत, तुकाराम नाहीत, बहिणाबाई नाहीत, तर हे सर्व जे आहेत ते आपले संत आहेत. काळ बदलला. पहा, हे विद्यार्थ्यांना सांगा. प्राचीन मूल्यांना आधुनिकतेशी जोडा, आधुनिक कौशल्याशी जोडा. मानवता, सहानुभूती, समाजसेवा, सहकार्य, निरूपण, संदेश, संवाद, रूपक समजा, चिकित्सक विचार करायला लावा. की आवार, कळस ना, धर्म, पाया, ही जी रूपक आहेत, तर आजच्या शैलीमध्ये त्याला क्रिटिकल थिंकिंग म्हणतात, चिकित्सक विचार म्हणतात. हे विद्यार्थ्यांना समजावून सांगा. का नाही मराठी रुचकर होणार? मराठी आपली फार रुचकर आहे हो. पहा, तिला अजून रुचकर बनवा. पहा, संत कृपा म्हणजे केवळ जुनी कविता नाही, तर आजचा उत्तम नागरिक घडवण्याचा पाया आहे. तर अशा प्रकारचा नागरिक त्यांना बनवा. प्रकाश आमटे बनवा, कैलास सत्यार्थी बनवा, सिंधुताई सपकाळ बनवा, रतन टाटा बनवा. हेच आपले आज संत आहे. कवयित्रीने संतांची तुलना मंदिराशीच का केली आहे? विश्लेषण करा. मूल्यमापन. आजच्या काळात संतांसारखे कार्य करणाऱ्या व्यक्तींची समाजाला खरोखर गरज आहे का? संतांसारखे कार्य रतन टाटांनी केलं, त्यांची गरज आहे का आज आपल्याला? आधुनिक संत या विषयावर तुम्ही कोणाबद्दल कविता लिहाल, क्रिएट करायला लावा विद्यार्थ्यांना. पहा, तुमचा खांब कोणता असेल विद्यार्थ्यांना सांगा. तुमचा कोणता खांब असेल चिंतन करायला लावा. तुम्हाला कोणता खांब पाहिजे? आजच्या तासातून मला काय शिकायला मिळाले? संत कृपा म्हणजे योग्य मार्गदर्शन, संतांनी दिलेले प्रेम, भक्तीचे मंदिर चित्र काढा. तुमचा खांब कोणता असेल? शांततेचा असेल, मानवतेचा असेल, की सहानुभूतीचा असेल?
कुठला खांब तुम्हाला आवडेल ते त्यांना विचारा मुलांना. समानतेचा असेल तर का बाबा समानतेचा खांब, भक्तीचा असेल तर का बाबा भक्तीचा, दातृत्वाचा असेल तर का. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना गोडी लावा विषयाची, मराठीची गोडी. सर मी बोलू 1 मिनिट. हो मॅडम कोण आहे? मी कोणतरी बोलू 1 बोलतंय मिनिट. का? हो मॅडम. हा मनीषा मॅडम कोणतरी बोलतंय वाटतं. हो सर. हा बोला मी बोला. बोलू 1 हो मिनिट. बोला बोला. हा बोला ना सर. ओके. हो नमस्कार, मी नंदकिशोर डंबाळे, महाराष्ट्र, जालना. जालना हे संभाजीनगरच्या पुढे एक शहर आहे आणि तिथे मी सीबीएसई शाळे म्हणजे हे आपल्या शाळेवर गेल्या 23 वर्षापासून मराठीचा शिक्षक म्हणून काम करतो. शिक्षण शास्त्रामध्ये आणि मराठीमध्ये पीएचडी आहे. आणि विशेष म्हणजे माझी आवड, जसं आपण आता बोललात, माझा आवडता विषय वारकरी संप्रदाय आहे. अच्छा अच्छा. मी तसा कीर्तनकार आणि प्रवचनकार पण आहे, परंतु आता अभंगाचा विषय निघाला आणि आपण म्हणालात की खूप छान, मला खूप छान वाटलं. परंतु मागच्या वर्षी आणि हा अभंग मी शिकवत असताना पहिले मी संतांची माहिती दिली, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय काय तो सांगितला आणि त्यानंतर मग ज्ञानदेवी रचिला पाया तुका झालासे कळस, याप्रमाणे आणि अशा अभंगातून आणि वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून हा अभंग मी शिकवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु म्हणजे आपण दाखवलेले पीपीटी पाहून मला खूप छान वाटलं की या पीपीटीच्या माध्यमातून सर्व मुलांना कळस काय आहे, पाया काय आहे आणि मंदिर किंवा देवालय कशा प्रकारे उभारलं गेलं आणि या माध्यमातून संतांनी कशी म्हणजे समाज प्रबोधन केलं. परंतु हे पाहून मला खूप छान वाटलं. माझी जी शिकवण्याची पद्धत जी होती, तर मी संतांकडून म्हणजे पहिले वारकरी संप्रदाय काय आणि नंतर संतांचं कार्य काय आणि नंतर मग इकडे मग आपल्याला संतांनी कशा प्रकारे समाज प्रबोधन केलं असं मी सांगायचो. परंतु आता हे आपली पीपीटी पाहिल्यानंतर चित्राद्वारे किंवा पीपीटीद्वारे हे खूप छान मला भावलं. आणि राहिला विषय आपल्या म्हणजे वारकरी संप्रदायाचा, तर म्हणजे सर्वच संतांचे अभंग खूप छान आहे. त्यातला एक माझा आवडीचा अभंग आहे. जसं आता तुम्ही म्हणालात, मी तुमची परवानगी घेऊन मी तो अभंग मी म्हणू इच्छितो. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसी नाही. जैशा स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तुप आहे संचितांचा. एका जनार्दनी भोगळ प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला. तर अशा प्रकारे म्हणजे माऊलीच्या हरिपाठातही अभंग खूप सुंदर आहे आणि नाथ महाराजांच्या हरिपाठातही खूप सुंदर अभंग आहे. आणि इव्हन काकड्यातले अभंग सुद्धा खूप म्हणजे हे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे सुद्धा अभंग खूप सुंदर आहेत. तर खूप छान वाटलं आणि तुमचं प्रेझेंटेशनही अतिशय उत्तम आहे. आणि मी अशी पीपीटी बनवायचा प्रयत्न करेल आणि येणाऱ्या अकॅडमिक इयर मध्ये 1 एप्रिल पासून मी नक्कीच असा प्रयत्न करेल. मी चालेल. थँक्यू. आपण सर्वांनी ऐकून घेतलं याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. फार सुंदर आहे. सुंदर सुंदर सर, सुंदर. आपण फार सुंदर बोललात. छान. अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना आपण शिकवू शकतो. कारण आता नवीन आधुनिक प्रणाली जी आलेली आहे, अध्यापन सूत्र जी आलेली आहेत, त्या अनुषंगाने आपल्याला पुढे जायचं आहे. बालकेंद्रित अध्यापन पद्धतीचा आपल्याला स्वीकार करायचा आहे. म्हणून ही फायली आहे. तर कवितेचे पाहिजे तितके अर्थ निघू शकतात. तर आधुनिक दृष्टिकोनातून कविता काय, तर आजच्या काळात संत काही पुन्हा होणे नाही. संत जेणे व्हावे तेणे जगबोलणे सोसावे. आता ते काही संत राहिलेले येणार नाही पुन्हा. मिलिंद सर, तुमची पीपीटी नाही दिसत आहे सर. नाही, पीपीटी आता लावलेली आहे, मी लावणार आहे. ओके, ठीक आहे. पीपीटी आता मी लावणार आहे. आणि आता काय सर्व संतांची परिभाषाच बदललेली आहे. तर आता काही ज्ञानेश्वर, एकनाथांसारखे, तुकोबांसारखे संत काही येणार नाही. तर माणसामधला संत आपल्याला शोधायचा आहे. माणसांनी संतांसारखं कार्य करायचं आहे, म्हणजेच त्यांना संतांची पदवी मिळेल. जसं मदर टेरेसा आहे, त्या काही संतांपेक्षा काही कमी नाही. सिंधुताई आहेत, त्या आहेत. तर कवितेचे असे अनेक अर्थ निघतात. बरोबर आहे ना. आपली मराठी आहे, जशी वळवाल तशी आपली मराठी वळते हो. बरोबर आहे. कुणी जर विचारलं की काय रे बाबा तुझी भाषा कोणती, तर अगदी सोप्या शब्दात सांगायचं, जिच्या अक्षरात आपलेपणा आहे, स्वरांमध्ये सच्चेपणा आहे, व्यंजनात थोडा वात्रटपणा आहे,
आणि बोलण्यात मराठी बाणा आहे ती मराठी, जी काही कोसांवर बदलते, वळवाल तशी वळते, जगभरात आढळते, तिचा अपमान केला तर ती पोळते ती मराठी, जी ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाची, नामदेवांच्या नामाची, एकनाथांच्या भारुडाची, तुकोबांच्या गाथेची ती मराठी, जी तुळजा भवानी समोर आण घेते, विठ्ठलाच्या जवळ नेते, खंडेरायाचा एळकोट करते आणि महालक्ष्मीची ओटी भरते ती मराठी, जी पुलंच्या विनोदात आहे, जीएनच्या वर्णनात आहे, अत्र्यांच्या टीकेत आहे, शाहिरांच्या हाकेत आहे ती मराठी, आणि जी मराठवाड्यात जिची वाढ होते, पश्चिम महाराष्ट्रात थोडी दुबाड होते, विदर्भात भैताड होते आणि कोकणात ताडमाड होते ती मराठी, ज्या भाषेत ठाकरे तोफ डाकतात, माननीय बाळासाहेब ठाकरे, ज्या भाषेत ठाकरे तोफ टाकतात, ज्या भाषेत पवार ठाकरी फिरवतात, ज्या भाषेत पवार ठाकरी फिरवतात, ज्या भाषेत शिंदे गड राखतात आणि ज्या भाषेत फडणवीस संयमाने बोलतात ती मराठी, जी सगळ्यांना सामावते, आम्हाला जगवते, आईसारखी वागवते, हिच्या मावळण्याची चिंता करू नका, जी पुन्हा पुन्हा उगवते ती मराठी, ती आपली माय मराठी. बरोबर आहे, ही आपली मराठी आहे. जसं सर आता म्हणाले, त्यांनी सांगितलं त्या अनुषंगाने. कशी वाटली कविता? पुढे जाऊ मी? खूप छान कविता सर, सगळ्यांचे कमेंट्स येत आहेत. पुढे मी आलेलो आहे बघा. आता पुढे आपण आलेलो आहोत. पहा इथे काय दिलेलं आहे, सर्जनशील आता पहा, GIP रेल्वे जो आपला पाठ आहे, आता या पाठामध्ये जर आपण तो पहिला शिकवलेला आहे, या पाठामध्ये अनेक वाक्प्रचार आहेत, बरोबर? त्या पाठामध्ये वाक्प्रचार आहेत की नाही? किती आहेत तरी अंदाजे किती वाक्प्रचार असतील त्या पाठामध्ये? कोणी सांगू शकतं का अंदाजे? 4, 5 किती आहेत अंदाज GIP रेल्वे मध्ये? लिहिलंय का कोणी काही? नाही सर, अजून काही आलेलं नाही नाही. का? किती अंदाजन किती असतील त्या पाठामध्ये वाक्प्रचार किती आहेत? कोणीतरी लिहिलंय वाटतं काहीतरी? नाही. नाही सर, काहीच नाही प्रतिक्रिया ना? नाही. चला, त्या पाठामध्ये अनेक वाक्प्रचार आलेले आहेत, ते आता आपण पाहणार आहोत. 8 ते 10 म्हणतात, हा, कोणी चालेल, 12 ते 8 ते 10. 15 ओके. म्हणतात. पहा, पाठबळ असणे, पाठिंबा असणे. पहा, 5E पद्धतीने वाक्प्रचार घेतलेले आहेत. हे वाक्प्रचार 5E पद्धतीने घेतलेले आहेत. पाठबळ असते, पाठिंबा असते. अचंबा वाटणे, पहा चित्र पण तसंच दिलंय. चामानिमा करणे, नटणे, दवंडी पिटणे, चित्र पण तसंच घेतलंय. पहा, 5E आधारित आहे. झुंबड होणे, गर्दी होणे, धीर चेपणे, भीती नाहीशी होणे. PPT दिसते का सर्वांना? मॅडम PPT दिसते ना? हो 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 सर, स्पष्ट दिसते. आता बघा, ह्यावरती मी कथालेखन केलेलं आहे. आता हे वाक्प्रचार मी घेतले आणि त्यावरती मी कथालेखन केलंय आणि त्या वाक्प्रचारांचा वापर केलाय, किंवा कथा विद्यार्थ्यांसमोर दिलेली आहे आणि विद्यार्थ्यांना अचूक वाक्प्रचार करायला सांगितलेलं आहे. पहा, आमच्या शाळेत नवीन ग्रंथालय सुरू होणार होते. मुख्याध्यापकांनी त्याची दौंडी पिटली. पहा, वाचा बघू मॅडम, जरा वाचा. दुसऱ्या दिवशी सकाळी. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व विद्यार्थी स्वच्छ गणवेशात जामानिमा करून शाळेत आले. नटून आले. ग्रंथालयात इतकी पुस्तके पाहून आम्हाला अचंबा वाटला. उद्घाटनासाठी गावातील वाचनप्रेमी काका आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व सांगितले आणि म्हणाले, ज्ञान मिळवायचे असेल तर पुस्तकांचे पाठबळ असणे खूप गरजेचे आहे.
नवीन पुस्तके घेण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड झाली, म्हणजे गर्दी झाली. सुरुवातीला काही मुलांना मोठी पुस्तके वाचण्याची भीती वाटत होती, पण शिक्षकांनी प्रोत्साहन दिल्यावर त्यांना धीर चेपला. त्या दिवसापासून आम्ही रोज थोडे थोडे वाचन करू लागलो. तर ही 5 आधारीवरती हे वाक्प्रचार घेतलेले आहेत. त्यांची चित्र पण तशीच दिलेली आहेत, तशाप्रमाणे वाक्प्रचार आहे आणि ही कथा विद्यार्थ्यांसमोर ठेवलेली आहे. विद्यार्थी त्यामध्ये आपल्या आपल्या गटामध्ये ते वाक्प्रचार त्यामध्ये भरणार आहेत. पहा, अजून त्यामध्ये वाक्प्रचार आहेत पहा. जाहीर करणे, आवासणे, सांगड घालणे, नवल वाटणे, रवाना होणे. पहा, त्यावरती एक कथा घेतलेली आहे आणि विद्यार्थी यामध्ये वाक्प्रचारांचा वापर करणार आहे. पहा, आमच्या शाळेत विज्ञान प्रदर्शन होणार असल्याचे मुख्याध्यापकांनी सकाळच्या प्रार्थनेत ... काय येणार आहे सकाळच्या प्रार्थनेत? जाहीर केले. बरोबर आहे, जाहीर केले. आपल्या गटामध्ये विद्यार्थी एंगेज पण होत आहेत. पहा, विद्यार्थी एंगेज होत आहेत. बरोबर आहे, ते एक्सप्लोर पण करणार आहे स्वतःला. बरोबर, एलॉबरेट करणार आहे. शिकलेलं जे ज्ञान आहे ते त्याचा विकास ते सर्वत्र करणार आहे. बरोबर आहे, एलॉबरेट होणार आहे, इव्हॅल्युएट करणार आहे, मूल्यांकन करणार आहे. पहा, तर काय यातून आपल्याला कळलं वाक्प्रचारांच्या आधारे की भाषिक कौशल्याचा विकास, 21st सेंचुरी स्किल, सर्जनशील विचार, संवाद कौशल्य, समीक्षात्मक विचार. पहा, तर्कशक्तीचा विकास झाला. हे 21st सेंचुरी स्किल आहे जे 5E वर आधारित आहे. तर आपण पहा, एक कविता संतकृपा झाली, एक पाठ GIP रेल्वे, वाक्प्रचार, बरोबर आहे, कथा, रचनात्मक लेखन, क्रिएटिव्ह रायटिंग, कथा लेखन पण पाहिलं आपण. पहा, सांस्कृतिक जाणीव, सहकार्य कौशल्य, अनुभव आधारित शिक्षण, भाषेवरती प्रेम, आत्मविश्वास, समस्या सोडवण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये वृद्धिंगत होते. कशी वाटली पीपीटी तुम्हाला? तुमच्या क्रिया प्रतिक्रिया काय काय म्हणतायत आपले शिक्षक? पीपीटी सगळ्यांना फारच आवडलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की पीपीटी शेअर कराल का? पीपीटी शेअर करतील सलाम सर. अध्यापन पद्धती कशी वाटली? या अध्यापन पद्धतीचा तुम्ही अवलंब करणार की नाही, त्याविषयी काही बोला. अप्रतिम उपक्रम म्हणतात आहे, ज्यात क्रिटिकल थिंकिंग आणि मूल्ये पण मुलांना समजतील आणि लक्षात राहतील. गुंजन मॅडम म्हणतात आहे आणि रोहिणी मॅडम म्हणतात आहे, मला अभिमान आहे मराठी भाषेवर. भाषेवर अभिमान असावाच हवा आपल्याला. अप्रतिम, खूपच समृद्ध करणारे असे सत्र होते. पूनम मॅम म्हणतात आहे, संकल्पना प्रभावीपणे मांडल्या तुम्ही, याबद्दल कमेंट्स येतात आहे. आता आपण वाक्य प्रकार बघतोय, 5 ग्रामर गाईड. आता वाक्य प्रकार, तुमचे वाक्य प्रकार आहेत ना तुम्हाला. आता वाक्य प्रकार ओळखायचा, योग्य वाक्य प्रकार तयार करायचा, संभाषणात त्याचा वापर करायचा, सर्जनशील लेखनात त्याचा वापर करायचा. लेखनात र तो चुकून आलेला आहे. सर्जनशील लेखनात त्याचा वापर कसा करायचा तर पहा. आता 5 आधारित हे वाक्य प्रकार आहेत तुमचे. पहा, सरळ वाक्य, पहा, एक विधान, सरळ वाक्य बघा, साधं वाक्य. तू शाळेत ये. तू शाळेत येशील का? पहा, वक्र झालं थोडस. तू शाळेत येशील का? अरे वा, किती सुंदर. अरे वा, किती सुंदर. शब्दांपेक्षा आवाजाचा टोन अर्थ कसा बदलतो पहा. टोनमुळे अर्थ बदलतो ना, वाक्याचा अनर्थ होतो बघा, अर्थ बदलतो ज्या टोन मध्ये आपण बोलतो. आता पहा हे वाक्य प्रकार. कृपया शांत बसा. पहा, ते शांत पाणी जातं ना, संत वाहते. कृपया शांत बसा. आता पहा इकडे भावना आणि वाक्य. पहा, 5 आधारित वाक्य प्रकार कसे शिकवायचे. पहा, आश्चर्य आणि शंका. भावना, इमोजी बघा दिल्या, इमोजी दिल्या विद्यार्थ्यांसमोर. आश्चर्य आणि शंका. अरे वा, किती सुंदर. काय तू पहिला आला? काय तू पहिला आला? आश्चर्य पण झालं आणि शंका पण आली. आनंद आणि राग बघा.
वा आजचा दिवस खूप आनंदाचा आहे, असे करू नकोस, असे करू नकोस. पहा, एक्सप्लेनेटरी आहे, आनंद पण आहे, थोडा राग पण आहे. तू गृहपाठ पूर्ण केला का? शंका आहे त्यात, तू गृहपाठ केलास की नाही. इमोजी द्या, विद्यार्थ्यांसमोर इमोजी द्या आणि त्यांना तशा प्रकारचं वाक्य तयार करण्यास सांगा. विद्यार्थ्यांना एंगेज करा. विद्यार्थ्यांना काय करा? एंगेज करा. इमोजी त्यांच्या समोर ठेवा. मग ते इमोजी पाहून विद्यार्थी स्वतःला एक्सप्लोर करतील, वाक्य बनवतील आणि तेच वाक्य का बनवलं तर ते एक्सप्लेन करतील. त्या वाक्याला ते एक्सप्लेन करतील आणि एलॉबरेट कसं करतील? त्या वाक्याचा वापर करून ती दुसरी वाक्य लिहितील किंवा एखादी कथा लिहितील, नाटक लिहितील आणि नंतर इव्हॉल्युएट करतील की आपण जे केलेलं कार्य बरोबर आहे का? उद्गारार्थी म्हणजे काय? विधानार्थी म्हणजे काय? यावरती ते चर्चा करतील आपापसात. एक दुसऱ्याने केलेली वाक्यरचना तपासतील, त्याचं मूल्यांकन करतील. पहा, वाक्याचा प्रकार हा आपल्या भावनांचा आरसा असतो. पहा, वाक्य प्रयोगशाळा बघा, सेंटेन्स लॅब. योग्य क्रम लावा, वाक्य तयार करा, वाक्य प्रकार ओळखा. पहा, तू कुठे जात आहेस, योग्य क्रम लावायला शिकवा त्यांना. वा किती सुंदर, आज पाऊस पडतो आहे, दार बंद कर. आज्ञार्थी आलं. तू कुठे जात आहेस, प्रश्नार्थी आलं. वा किती सुंदर, उद्गारार्थी आलं. आज पाऊस पडतो आहे, विधानार्थी आलं. बरोबर आहे. अशा प्रकारचे शब्द देऊन त्यांना वाक्यरचना तयार करण्यास लावा आणि कोणत्या प्रकारचं वाक्य होतंय हे पण त्यांना ओळखण्यास सांगा. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना एंगेज करा, आकर्षित करा. तुम्ही त्यांना एंगेज केलं ना की विद्यार्थी आपोआपच एक्सप्लोर करतील, जिज्ञासा वाढेल, शोधाकडे वळतील आणि एकदा का ते शोधाकडे वळले की ते एक्सप्लेन करायला लागतील आणि जेव्हा ते एक्सप्लेन करतील ना तेव्हा ते एलॉबरेट देखील करतील आणि इव्हॅल्युएट करतील एकमेकांचं मौखिक, लिखित. आपण कसे आणि का बोलतो पहा. घरी आई तू जेवला का? घरी कसे बोलतो आपण? आई म्हणते का तू जेवला का? शाळेत शिक्षक शांत बसा. पहा, वाक्यरचना बदलली. शांत बसा, वाक्यरचना बदलली. आज्ञार्थी आली, तू जेवला का? प्रश्नार्थ आलं, विचार आणि भावना सांगण्यासाठी. वा तू खूप छान खेळलास. उद्गारार्थी आलं, भावना आली. शिस्तीसाठी आज्ञार्थ आलं, माहिती मिळवण्यासाठी प्रश्न आला. पहा, अशा प्रकारचे लेबल देऊन विद्यार्थ्यांना वाक्य तयार करण्यास लावा. पहा, विधानार्थी माहिती देणे, पूर्णविराम मी शाळेत जातो. प्रश्नार्थी प्रश्न विचारणे, प्रश्नचिन्ह. आज्ञार्थी आदेश, विनंती, सूचना देणे. क्रियापदाचा सुरुवातीला वापर करू शकता तुम्ही. सुरुवातीला पण वापर करू शकतो आज्ञार्थीमध्ये. दार बंद कर, कृपया शांत बसा. उद्गारार्थी भावना, उद्गारवाचक चिन्ह. वा किती सुंदर. पहा, वाक्याची रचना बघा, स्ट्रक्चर. विधानार्थी ब्लूप्रिंट बघा. कर्ता प्लस क्रियापद माहिती, मी पुस्तक वाचतो. पहा, कर्ता मी, पुस्तक वाचतो. कीवर्ड बघा प्रश्नार्थीमध्ये, का, कधी, कुठे, कसे, कोण. आज्ञार्थीची ब्लूप्रिंट पण विद्यार्थ्यांसमोर ठेवा. हळू चाल, कृपया बस, काम कर, जेवण कर, लिखाण कर, पाठ वाच, धडा वाच. भावनादर्शक उद्गारार्थी. वा, अरे, अहो, काय. आता गेमच्या माध्यमातून देखील तुम्ही विद्यार्थ्यांना एंगेज करू शकता. पहा, हे स्पिन द व्हील, हे चक्र फिरवायचं आहे. आधी विद्यार्थ्यांना ना तुम्हाला काय करायचं माहितीये? आधी विद्यार्थ्यांना तुम्ही स्टेप 2 द्या, सिच्युएशन द्या. बघा, कोणती सिच्युएशन दिली? समजा एक दिली, तू उशिरा आला आहेस, ही सिच्युएशन तुम्ही दिली विद्यार्थ्यांना. आता ना स्टेप 1 घ्या, विद्यार्थ्यांना हे व्हील चक्र आहे ना हे फिरवायला सांगा आणि विद्यार्थ्यांचं आरो मार्क समजा प्रश्नार्थीवरती आलं तर त्याला सिच्युएशन दिली ना, तू उशिरा आलायस, तर विद्यार्थी ती सिच्युएशन लक्षात घेऊन प्रश्नार्थी वाक्य बनवतील, तू उशिरा का आला आहेस. आज्ञार्थीवर आली तर तू उशिरा ये.
विधानार्थीमध्ये तू नेहमी उशिरा येतोस. 5 सेकंद विचार करण्यासाठी द्या, 10 सेकंदात उत्तर देतील. बरोबर आहे. अशा प्रकारचा स्पिन द व्हील गेमिफाईड लर्निंग होईल विद्यार्थ्यांची. गेमिफिकेशन जे आपण म्हणतो ते एंगेज करा विद्यार्थ्यांना. अशा प्रकारे तुम्ही विद्यार्थ्यांना एंगेज करू शकता. परिस्थितीनुसार बघा भाषा बदलते. बघा लाईफ स्किल इंट्रिगेशन, लाईफ स्किल, जीवनाशी समवाय. भाषेचा जीवनाशी समवाय साधणे हे फार मोठं कौशल्य आहे. भाषा अध्यापनाचं मुख्य हेतू आहे हा. पहा, भाषेचा जीवनाशी समवाय. पाणी दे मित्रांशी. अरे पाणी दे ना, कॅज्युअल इम्परेटिव्ह. अरे पाणी दे ना. मित्राला आपण म्हणतो ना, तुम्ही आपण कधी वॉटर बॉटल आणलेली आहे, आपण मित्रांना म्हणतो अरे पाणी दे ना. आईला, आई पाणी देशील का? आई पाणी देशील का? शिक्षकांशी, सर कृपया पाणी घ्या किंवा कृपया पाणी द्या. बरोबर आहे. सर कृपया पाणी द्या, आदरयुक्त. आईला, आई पाणी देशील का? मित्राला, अरे पाणी दे ना. बरोबर. पहा, वाक्यप्रचार बदलले, वाक्यप्रकार बदलले यहाँ पर तिथे. पहा, आता पहा, क्रिएटिव्ह सेन्स द्या विद्यार्थ्यांना. 5 मध्ये तुम्ही बिझी करा. कसं काय? विद्यार्थी विधानार्थी वाक्य तयार करणार, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य. एक क्रिएटिव्ह सीन द्या. रेल्वे स्टेशन दिलं, सांगा विद्यार्थ्यांना 2 आज्ञार्थी वाक्य बनवा, 2 उद्गारार्थी बनवा, 2 प्रश्नार्थी बनवा, 2 विधानार्थी बनवा. पहा, एंगेज केलं विद्यार्थ्यांना. विद्यार्थ्यांना एंगेज केलं. विद्यार्थी वाक्य बनवतील, शोध प्रवृत्ती येईल, एक्सप्लोर करतील. कळलं? अशा प्रकारे तुम्ही पुढे जाऊ शकता. तू शाळेत जातोस का? कोणता प्रकार? झटपट प्रश्न मंजुषा, रॅपिड फायर. दार बंद कर, वा किती सुंदर, कोणता प्रकार? विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या. परिस्थिती द्या, तुमचा मित्र मोबाईलवर गेम खेळत आहे. उद्गारार्थी प्रतिक्रिया द्या. पहा, परिस्थिती, तुमचा मित्र मोबाईलवर गेम खेळत आहे. उद्गारार्थी प्रतिक्रिया द्या, प्रश्नार्थी प्रतिक्रिया द्या, विधानार्थी प्रतिक्रिया द्या, आज्ञार्थी प्रतिक्रिया द्या. झाले विद्यार्थी एंगेज होत आहेत. पहा, कशी वाटली ऍक्टिव्हिटी तुम्हाला? येस, ऍक्टिव्हिटी कशी वाटले? पहा पुढे, चूक शोधा व दुरुस्त करा. चुकीचे वाक्य, तू कुठे जात आहेस? पहा चुकीचा आहे, प्रश्न पाहिजे. वा किती छान, एक्सपेरिमेंट नाहीये, तू येणार का? दार बंद कर. चित्रावर आधारित मूल्यमापन करा. पहा, चित्र द्या. प्रश्नार्थी विधानार्थी वाक्य बनवा. पृथ्वीचे तापमान वाढत आहे. प्रश्नार्थी, आपण पर्यावरणाचे संरक्षण का करत नाही? उद्गारार्थी वाक्य बनवा. आज्ञार्थी बनवा, झाडे लावा आणि प्रदूषण थांबवा. पहा, चित्र देऊ 4 प्रकारची वाक्य बनवायला लावा. बरोबर आहे. तर हे सर्व होणं आवश्यक आहे. येस, कसं वाटलं? खूप छान प्रतिक्रिया येतात आहे सर. भावना आज मॅम लोकं म्हणतात आहे, हा. खूप छान हा. सर. खूप शिकण्यास मिळाले. आपली तळमळ जाणवते सर. मराठीबद्दल पण तुमची आज तळमळ अनेक लोक खरीच नाहीत ना, आहे. आज कमी लोक आले. आज आज पुष्कळ कमी कमी आहेत. लोक आहे. हो, एंगेजिंग वाटत आहे सेशन, इनोव्हेटिव्ह आहे. अजून काय कोणाला काय प्रश्न वगैरे विचारायचे आहेत का? विचारा मॅडम. हो, कोणाला काहीही प्रश्न विचारायचे असतील तर रेज हँडचं बटन दाबा आणि प्रश्न विचारू शकता अनम्यूट करून. आणि चॅट बॉक्समध्ये फीडबॅक फॉर्मची लिंक दिलेली आहे, तर फीडबॅक फॉर्म भरा आणि नंतरच तुम्हाला सर्टिफिकेट देण्यात येईल. सर प्रेझेंटेशन बंद करायचं असेल तर करू शकता आता.
बंद केलं ना प्रेझेंटेशन मी? नाही, तुमचं झूम AI चं दिसत आहे सर. आता झालं. माझं बंद आहे ना. Participants can ask questions now. We are inviting participants to ask questions. They can raise your hands. We can unmute you. So you can directly ask Milinji. Or if you have any question, you can put in the chat box as well. तुमचं guidance ही मला टीचर आम्हाला how they. Nisha ma'am, you can read in the chat box. येस. तुमचं गायडन्स पुढेही मला तर Teacher. फार आवडेल म्हणत आहे. म्हणजे हा. असंच गायडन्स मिळत राहिलं तर फार छान होईल असं म्हणतात. Okay, okay. Thank you. Ashwini Kompar. नवीन पद्धतीने उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना समजण्यास सोपे होईल. खरंच सर, फारच सुंदर. म्हणजे तुमची PPT जी होती ती फारच उत्तमरित्या बनवलेली होती सर. म्हणजे विचारपूर्वक बनवलेली होती फारच. की एक म्हणजे खूप बारकाईने एक गोष्ट अशी खूप विचार केल्यास. पुष्कळ प्रॉम्प्ट्स असे लिहायला लागले. हा पुष्कळ प्रॉम्प्ट्स लिहायला पुष्कळ वेळ गेला. तुमची प्रॉम्प्ट्स लिहायला मेहनत कशा दिसत प्रकारचं होती. चित्र हवंय, कसं हवंय, कसा खांब हवाय, कसा कळस हवाय, कसा आवार हवाय, त्याचं पूर्ण डिक्ट लिहावं लागतं आणि प्रत्येक शब्द आणि शब्द लिहावा लागतो. तो लिहिताना माझ्याकडनं जसं ज्ञानदीप शब्द चुकला माझ्याकडनं लिहिताना, तो चुकीचाच इथे आला. दीपचा दी मोठा पाहिजे, तो छोटा आला. ते होतं. कारण ते पुष्कळ बारकाई, जसं कोरीव काम आपण भरतकाम कसं करतो, कोरीव काम भरतकाम करतो, तशाच प्रकारे ते एक एक वाक्य, एक एक शब्द तिथे अचूक द्यावा लागतो. तो लिहावा लागतो, तरच ती व्यवस्थित बनते. And PPT I have sent it to the Salam sir. Salam sir, I think you will see. Yeah, we will send it along with the certificate, sir. Sir, I send it to you. You have the PPTs, no? Already. Yeah, I received it. It is in my mail. We'll email it along with the certificates. As usual. Yes. मला असं वाटतं कोणाला प्रश्न नाही आहे. सगळे संतुष्ट झालेले आहे. खूप आनंदी आहे सगळे. आणि PPT साठी डिमांड खूप वाढलेली आहे. सगळ्यांना नवीन दिशा मिळालेली आहे असं PPT को डिमांड है. मिलिंद जी का PPT को बहुत ज्यादा डिमांड आहे. जी जी. असेच आणखी सत्र पण हवे आहेत लोकांना. तर फार आवडलेलं आहे. तर सगळ्यांना परत एकदा विनंती करते की सर्टिफिकेट लिंक चॅट बॉक्स मध्ये दिलेली आहे. ते फीडबॅक फॉर्म आणि सर्टिफिकेट लिंक भरावी लागेल. सर तुम्ही केले नाही सर, तुम्ही केलेली मराठीवरील कविता खूपच छान होती. कविता सुद्धा पाठवा सर. जी कविता केलेली आहे ती कविता सुद्धा हवी आहे रुपाली मॅमला. फार आवडलेली आहे. आणि तुमच्यासारखे मार्गदर्शक असतील तर मराठी भाषा शिकणे व शिकवणे अतिशय भाग्याचे ठरेल. सगळ्यांना फार आवडलेलं आहे. आणि इतकं सोप्या भाषेत तुम्ही सांगितलं आहे की मला वाटत नाही की कोणाला काही प्रश्न असेल म्हणून. कारण सगळे फक्त छान तुमचं काय म्हणते खूप तारीफ करत आहेत. No questions. No sir. questions, Okay. sir. I understood. Thank you. Thank you. Okay, madam, you can Yes, wind up. wind up. Yeah. Yes. Thank you. धन्यवाद. Thank you. धन्यवाद मिलिंद सर. आपण घेतलेले सत्र अत्यंत प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक ठरले. आपल्या सत्रातून हे स्पष्ट झाले की 5V आधारित समग्र भाषा शिक्षण, NEP अनुकूल कौशल्य आणि विकास, विद्यार्थी केंद्रित अनुभवात्मक शिक्षण हे किती महत्वाचे आहे आणि आपण किती सहजरित्या ते आपल्या वर्गात करू शकतो हे आज आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि आपण दिलेले ज्ञान जे आहे ते खरोखरच खूप उपयोगी आणि प्रशंसनीय आहे. आता विश्वासाने म्हणता येईल की आपण सर्व येथून ज्ञानाची ज्योत घेऊन जात आहोत, जे पुढे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये भाषा प्रेम आणि अभिव्यक्तीला उजळ दीप पेटवते. आता प्रश्नोत्तर कोणालाच प्रश्नांची गरज वाटत नाहीये, त्यामुळे आपण इथे हे सेशन जे आहे ते पूर्ण करतो आहे. आणि शेवटी मी समापनाकडे वळते आणि
सगळ्यांना खूप खूप आभार देऊ इच्छिते की सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिले आणि सगळ्यांनी खूप छान फीडबॅक दिलेले आहे. तर डॉक्टर अब्दुल सलाम सरांना आणि बिजू सरांना त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल खूप खूप मनपूर्वक आभार मानते. मिलिंद सरांचे पण आभार मानते आणि पुन्हा एकदा आदरणीय सलाम सरांना आमंत्रित करते की ह्या सत्राचे समापन करतील. Sir, on behalf of everybody, we convey our gratitude to you because our Marathi community was not much helped by many people. So when you came forward, they are learning, they are getting so much help from educators like you. So on behalf of everybody, I take this opportunity to thank and appreciate you for your wonderful efforts. We really appreciate your passion to give more and more new methods of learning, teaching, learning. So it is very much appreciable, and that is something we have to take as a model. We have to role model. So thank you so much once again, and thank you, Manisha ji. As usual, you did a wonderful job with Milind sir. It was very helpful, and thank you, Viju sir, and thank you everybody for joining. Let's keep learning. I think this was our 354th session. We keep giving enlightenment to the educators in whichever form is possible. We are with we are at your service. You can contact us at any time. We have Marathi group also. If any new member is there here, you can contact us. We'll be able to add you, and sir is very active there. Madam Manisha madam also is there, I think. Manisha madam, you are not teaching Marathi, I think. You are teaching Hindi. Hindi, yes. Yeah, that's all. That's the reason. Yeah. So thank you so much. Biju sir, over to you. Biju sir, please. Thank you, sir. Thank you, Ma'am, sir. even though you are teaching Hindi, your Marathi is very good, ma'am. Yes. Thank you so much, sir. Thank you, Milan sir, for the Thank you, wonderful sir. session, and the PPTs also. It was very good, very attractive pictures and all was very nice. And but language, as we are not able to follow, we couldn't understand anything. But I think all the educators have taken the advantage out of it. And hearty congrats to all the educators, those who have participated in this. And again, our next session will be related to science. And till then, thank you for all for joining this group, and for today's session also. Thank you very much. Thank you. Thank you. Thank you. Good night, everybody. Thank you, Good Ji. night, sir. Thank Good you, night, sir. ma'am. Good night. Good night, Good day, sir. sir. Good night. Thank you, sir. Thank you. Thank you. Thank you, Biju Ji. sir, Thank you, record. Manisha, ma'am. Thank you, Thank sir. you, sir. Thank you, sir. Thank you, ma'am. Thank you, sir. Thank you, sir. Thank you. Thank you, sir.